नमस्कार मैत्रिणींनो, वटपौर्णिमेनिमित्त आजचा हा व्हिडिओ प्रत्येक विवाहित महिलेसाठी खूपच महत्त्वाचा आहे. आपण दरवर्षी श्रद्धेने वटसावित्री व्रत करतो, वडाच्या झाडाची पूजा करतो. पण काही छोट्या चुका अशा असतात ज्या आपल्याला कळतही नाहीत आणि त्यामुळे व्रताचे पूर्ण पुण्यफळ मिळत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेचे खरे महत्त्व. हे व्रत करत असताना कोणत्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी, काय करावे, काय टाळावे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा म्हणजे एक फक्त सण नाही, तर हा स्त्रीच्या श्रद्धेचा, नात्याचा, बांधिलकीचा आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेल्या व्रताचा दिवस आहे. या दिवशी सावित्रीने आपल्या बुद्धीने आणि श्रद्धेने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. म्हणूनच या व्रताला वटसावित्री व्रत असं म्हटलं जातं. वडाचे झाड हे त्रिदेवतांचे प्रतीक मानले जाते. वडाच्या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यांमध्ये महेश म्हणून वडाची पूजा म्हणजे संपूर्ण सृष्टीची पूजा असं मानलं जातं. आपण सर्व हे व्रत करत असतो, परंतु हे व्रत करत असताना काही नियम पाळणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे व्रत करण्यासाठी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ साडी परिधान करावी आणि या दिवशी लाल, पिवळा किंवा हिरवा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे याच रंगाची साडी परिधान करावी. हे तीनही रंग शुभ मानले जातात, त्यामुळे यापैकी कोणत्याही एका रंगाची साडी परिधान करावी. त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी. वडाला दोरा गुंडाळून 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर पूजा करताना मन शांत आणि एकाग्र ठेवावे. या दिवशी आपल्याला सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्रत करताना श्रद्धा आणि विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक महिला ही वडाची पूजा करत असतात, परंतु ही पूजा करत असताना योग्य पद्धतीने केली नाही तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने आपल्याला या दिवशी वडाची पूजा करायची आहे. या वडाची पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर फुले अर्पण करायची आहेत. ही विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला कापसाचा दोरा घेऊन झाडाभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रत्येक फेरीत मनात प्रार्थना करा आणि माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभो, कुटुंब सुखी राहो आणि शेवटी नमस्कार करून पूजा अर्पण करावी. मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या दिवशी पूजा करताना घाई करू नका. मनामध्ये नकारात्मक विचार ठेवू नका. काळे किंवा अपवित्र कपडे घालू नका. वडाच्या झाडाला नुकसान होईल असे काही करू नका. हे व्रत करत असताना भांडण, राग किंवा वाद टाळा, कारण या गोष्टीमुळे व्रताचे पुण्य कमी होते असं मानलं जातं. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा फक्त विधी नाही, तर श्रद्धा, प्रेम आणि विश्वास यांचा सण आहे. जर आपण हे व्रत मनापासून आणि योग्य पद्धतीने केलं तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.